सुशीलकुमार पावरा यांच्या वडिलांची हत्येची धडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, हेमंत कुमार पाटीलसह आमदार चंद्रकांत रघुवंशी हे संशयित आरोपी। माझे वडील व स्वर्गीय जहांगीर फेंदा पावरा यांच्या हत्या मृत्यू प्रकरणात तत्कालीन नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार आशिष कांबळे, पोलीस निरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा हेमंत कुमार पाटील, विधान परिषद सदस्य चंद्रकांत भट्टसिंग रघुवंशी यांच्यासह इतर संशयित व्यक्तींच्या भूमिकेची निष्पक्ष व स्वतंत्र चौकशी करून दोष आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करून कठोर कारवाई करावी अशी तक्रार सुशीलकुमार पावरा यांनी पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे धडगाव जिल्हा नंदुरबार यांच्याकडे दाखल केली आहे। तक्रार अर्जात नमूद केले आहे की माझे वडील जहांगीर फेंदा पावरा यांच्या हत्या प्रकरणाबाबत मला गंभीर शंका असून सदर प्रकरणाच्या तपासामध्ये संबंधित काही व्यक्तींची भूमिका, यांच्यातील संभाव्य संपर्क तसे उपलब्ध पुराव्यांची निष्पक्षपणे तपासणी होणे अत्यंत आवश्यक आहे। सदर प्रकरणात तत्कालीन नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार आशिष कांबळे, पोलीस निरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा हेमंत कुमार पाटील, विधान परिषद सदस्य चंद्रकांत भट्टसिंग रघुवंशी यांच्यासह इतर संशयित व्यक्तीच्या भूमिकेबाबत स्वतंत्रपणे चौकशी करण्यात यावी अशी माझी मागणी आहे। माझ्या वडिलांचे मृतदेह चुलवड गावाजवळील गोऱ्या येथील केटविहीर नदीत दिनांक 1/3/2026 रोजी आढळून आला होता। मृतदेहाच्या कपाळावर, डोक्यावर धारदार वस्तूचे घाव लागून रक्त वाहत होते। इतर ठिकाणी जखमी होऊन रक्त वाहत होते। अशा संशयास्पद अवस्थेत वडिलांचा मृतदेह आढळून आला होता। मला पोलीस कोठडीत अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न करणारे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या माझ्यावर अत्याचार सुरू असताना माझ्या वडिलांची हत्या करण्यात आली आहे। विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासींच्या जमिनी व इतर जमिनी बेकायदेशीररित्या हडप केल्याप्रकरणी चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत आम्ही माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार व वरिष्ठ कार्यालयांकडे निवेदन दिले होते। या विषयावर आमची आंदोलने सुरू होती। तसेच आदिवासी संघटना ह्या 3 पाट आहेत असं चंद्रकांत रघुवंशी यांचे जातीवाचक शब्द प्रयोग करून आमचा सार्वजनिक ठिकाण अपमान केल्याबद्दल चंद्रकांत रघुवंशी यांच्या विरोधात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा म्हणून पोलीस ठाणे शहादा जिल्हा नंदुरबार येथे दिनांक 21/6/2026 रोजी तक्रार दाखल केलेली आहे। त्यामुळे चंद्रकांत रघुवंशी यांच्या माझ्यावर व्यक्तिशी राग होता, सूडबुद्धीने द्वेष होता। त्यामुळे मला पोलीस कोठडीत अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणात व माझ्या वडिलांच्या हत्या प्रकरणात चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर दाट शंका निर्माण होत आहे अशी प्रतिक्रिया सुशीलकुमार पावरा यांनी केली आहे। सातपुडा न्यूज वाहिनी नंदुरबार। माझे वडील स्वर्गीय जहांगीर फेंदा पावरा यांच्या हत्या प्रकरणात मला दाट शंका असून तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील, विधान परिषदचे सदस्य चंद्रकांत भट्टसिंग रघुवंशीसह संशयित व्यक्तींच्या भूमिकेची, त्यांच्यातील संभाव्य संपर्काची व उपलब्ध पुराव्यांची सखोल व स्वतंत्र चौकशी करून दोषींवरती फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा व त्यांच्यावरती कठोर कायदेशीर कारवाई करा असा तक्रार अर्ज मी माननीय पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे धडगाव जिल्हा नंदुरबार यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे। मला पोलीस कोठडीत असताना जातीवाचक अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न करणाऱ्या तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांनी मला मारहाण करून हत्येचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर त्यांच्यावरती मी माननीय न्यायालय नंदुरबार येथे केस दाखल केलेली आहे आणि खटला सुरू आहे। ही केस मी माघार घेत नाही म्हणून या आरोपित पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्यावरती अत्याचार सुरू केलेले असतानाच माझ्या वडिलांची हत्या करण्यात आली
म्हणून या आरोपित पोलीस अधिकाऱ्यांवरती दाट शंका निर्माण होते. तसेच विधान परिषद सदस्य चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आमच्या आदिवासींच्या जमिनी, सरकारी जमिनी, कुळ कायदा जमिनी, इनामी जमिनी, देवस्थानच्या जमिनी, महार वतनाच्या जमिनी इत्यादी जमिनी बेकायदेशीररित्या हडप केल्या प्रकरणी त्यांच्यावरती कारवाई करा. ती जी जमीन आहे ती सरकारी जमा करा व आदिवासींना परत करा. यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार व वरिष्ठांकडे तक्रारी अर्ज दाखल करून आमचं आंदोलन सुरू केलेलं होतं आणि दरम्यान त्यांनी आमच्या आदिवासी संघटनांना 3 पाठ असा जातीवाचक शब्द प्रयोग करून सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे, शब्दप्रयोग केल्यामुळे त्यांच्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा म्हणून पोलीस ठाणे शहादा येथे मी दिनांक 21/6/2025 रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यामुळे चंद्रकांत रघुवंशी यांचा माझ्यावरती राग होता, द्वेष बुद्धी होती, म्हणून त्यांच्यावरती दाट शंका निर्माण होते. म्हणून या संशयित व्यक्तींवरती FIR दाखल करण्यात यावी, यांना अटक करण्यात यावी आणि यांचे मोबाईल फोन, कॉल डिटेल्स, लोकेशन रेकॉर्ड, इलेक्ट्रॉनिक संवाद व डिजिटल पुरावे जप्त करण्यात यावे व या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी आणि या प्रकरणामध्ये जे संशयित व दोषी व्यक्ती आहेत त्यांचं पद, राजकीय प्रभाव व शासकीय जबाबदारी लक्षात न घेता यांच्यावरती फौजदारी व विभागीय कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी अशी माझी मागणी आहे.